ज्यावेळेस कर्ण मेला होता त्यावेळेस त्या कर्णाला खूप भूक लागली होती आणि तो यमनला म्हणाला, अरे मला भूक लागली, तुम्ही जेवायला वाढा. त्यावेळेस ते यमदूत म्हणाले, तुला जेवायला मिळणार नाही. तो म्हणाला, का? ती म्हणाला, अरे तू सगळं दान केलंस पण तू आठव की कुठलं दान केलं नाहीस. कर्ण म्हणाला, कसं काय? मी सगळे दान केले तर तुम्ही कसं काय म्हणताय काहीच केलं नाही. मग यमदूत म्हणाले, अरे तू सगळं दान केलास पण अन्नदान तू केलंस का? ज्या वेळेस तुझ्या घरी कोण गरीब जर माणूस भीक मागायला यायचा किंवा दान मागायला यायचास, काहीतरी द्या, तर तेव्हा तू दुसऱ्याचं घर दाखवायचास असं हाताने, तिकडं जावा. मग आता तुला भूक लागली ना तर ते हातच चाटत बसायचे. मग त्यामुळं आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दान करायला शिका. कारण तुम्हाला सांगते, ज्यावेळेस भिकारी आपल्याकडे येतो का नाही त्यावेळेस तो काय सांगत असतो, दे माय, पण तिथं हसण्याचा प्रयोग नसतोच. तो काय म्हणत असतो, अरे तुला आता तरी संधी मिळाली, आता तरी दान कर, नाही तर माझ्यासारखी तुझ्यावरती वेळ येईल. विठ्ठल.